अखेर आपण ज्या क्षणांची वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. सायली, कुसुम, अर्जुन मधुभाऊंना भेटायला गेले असता क्षणी अर्जुन स्वतः कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा खुलासा मधुभाऊंच्या समोर करणार आहे व तिथेच तो गुडघ्यावर बसून सायलीला प्रपोज करणार आहे, प्रेमाची कबुली देणार आहे. अर्जुन आता स्वतः कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा खुलासा करत सायलीला प्रपोज कसं करणार व सायली त्याच्या प्रेमाला होकार देत स्वतः देखील आता प्रेमाची कबुली देणार का, ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ठरलं तर मग मालिकेच्या 24 ऑक्टोबरच्या भागात अर्जुन खूपच अस्वस्थ असतो, त्याचबरोबर रडत देखील असतो. तेव्हा चैतन्य आता काळजीने विचारतो की अर्जुन, काय झालं आहे, तू एवढा डिस्टर्ब का वाटतोयस. तेव्हा अर्जुन तिथे रडतच चैतन्यासमोर खुलासा करतो की मिसेस सायली म्हणत होत्या की त्या मधुभाऊ सुटल्यानंतर कायमच्या आश्रमात निघून जातील. चैतन्य तिथे म्हणतो की अर्जुन, मला वाटलं होतं त्या इतक्या दिवसात थोडाही बदललेले नाही आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मला वाटलं होतं की माझं प्रेम त्या रेसिप्रोकेट करते, परंतु चैतन्य, त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाही आहे रे, त्यांना फक्त त्यांच्या आश्रमात जायचं आहे. अर्जुन खूपच तुटून गेलेला असतो, त्याचं हार्ट ब्रेक झालेलं असतं आणि चैतन्य अर्जुनला समजावण्याचा, सावरण्याचा प्रयत्न करत असतो. तो खूपच रडत असतो. सायलीने जे काही कुसुमला सांगितलेलं असतं ते फक्त अर्धवट अर्जुनने ऐकलेलं असतं आणि गैरसमज करून घेतलेला असतो. चैतन्य अर्जुनला सल्ला देतो की हे बघ अर्जुन, मला असंच वाटतं की तू त्यांच्याशी एकदा क्लिअरली बोल, तुझ्या मनात नक्की काय आहे त्यांच्याविषयी ते त्यांना सांगून टाक. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे मला देखील सांगायचं आहे रे, मला आत्ता प्रेम कबूल करायचं आहे, परंतु मी जर का असं केलं तर ते कॉन्ट्रॅक्टच्या नियमांच्या बाहेर जाईल. मधुभाऊ सुटल्याशिवाय हे मी कसं बोलणार आहे, आमच्या दोघांच्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट येत आहे, असं म्हणत अर्जुन खूपच रडत असतो, अगदी तुटून गेलेला असतो. तेव्हा चैतन्य पुढे अर्जुनला विचारतो की मग आता नक्की काय करणार आहेस, काय ठरवलंयस तो पुढे. तेव्हा अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की नाही, त्या असं निघून नाही जाऊ शकत, त्या मला माझ्या या घरात, माझ्या आयुष्यात हव्या आहेत. आणि चैतन्य, त्या जर का मला सोडून निघून गेल्या ना तर त्यांच्या प्रेमात मी वेडा होईन. अर्जुन खूपच अस्वस्थ असतो, त्याचं मन सतत चलबिचल करत असतं, सतत सायलीचा विचार करत राहतं आणि चैतन्य तिथे अर्जुनला शांत करण्याचा, सावरण्याचा प्रयत्न करत असतो. तर पुढे अर्जुन तिथे आता चैतन्याला म्हणतो की कित्येक दिवस झालं आम्ही सोबत राहतो आहोत, माझ्या मनात त्यांच्याविषयी इतकं प्रेम आहे, परंतु त्यांच्या मनात माझ्याविषयी काहीच का नाही आहे. आता अर्जुनला देखील कळत नसतं की सायली अशी का वागते आहे, परंतु अर्जुन एक गैरसमज करून घेतलेला असतो. खरं तर सायली देखील त्याच्या प्रेमात असते आणि सायली देखील प्रेमाची कबुली देण्यासाठी आतुर झालेली असते. तसं कुसुमला तिने वचनही दिलेलं असतं आणि अर्धवट बोलणं ऐकून अर्जुन स्वतःला त्रास करून घेतो. पुढे रडतच अर्जुन चैतन्याला सांगतो की ज्यावेळी आम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं होतं त्यावेळची सिच्युएशन वेगळी होती पूर्णपणे आणि आत्ताची सिच्युएशन पूर्णपणे वेगळी आहे. हे त्यांना का कळत नाही आहे, माझं प्रेम त्यांना का दिसत नाही आहे चैतन्य. आता अर्जुनला कसं समजवावं, कसं शांत करावं चैतन्याला काहीच सुचत नसतं. चैतन्य अर्जुनला शांत राहण्यासाठी सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसा शांत राहू चैतन्य, अरे मी मिसेस सायलींवरती एवढं प्रेम करतो, परंतु त्यांच्या मनात माझ्याविषयी काहीच नाही आहे का, आणि त्या फक्त कॉन्ट्रॅक्टपुरतं माझ्यासोबत या घरात राहत आहेत चैतन्य. हे कॉन्ट्रॅक्ट संपलं, मधुभाऊ सुटले की ते मला सोडून निघून जाणार आहेत, त्या मला सोडून निघून जाणार आहेत चैतन्य, असं सतत म्हणत आता अर्जुन वेड्यासारखा वागायला लागतो. खूप विचित्र, सतत सायली मला सोडून निघून जाणार हेच बोलत राहतो. चैतन्य अर्जुनला समजावतो, हे बघ अर्जुन, तू असा पॅनिक होऊ नकोस, हे बघ आपण याच्यावरती डिस्कस करूया, परंतु आता सध्या तरी आपण हा विचार सोडून कामावरती फोकस करूयात. अर्जुन, तू स्वतःला त्रास करून घेतो आहेस. तेव्हा अर्जुन तिथे म्हणतो की नाही चैतन्य, तू इथून निघून जा, मला फक्त एकट्याला राहायचं आहे, मला एकट्यालाच राहू देत. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, तुला कळतं आहे का, तुला अशा मनस्थितीमध्ये मी सोडून निघून जायचं आहे. तरी देखील अर्जुन चिडूनच चैतन्याला सांगतो की चैतन्य, मी सांगतोय ना, मला एकटं राहायचं आहे, मला एकट्याला राहू देत, तू जा प्लीज इथून. तेव्हा चैतन्य अर्जुनची मनस्थिती थोडीफार समजून घेतो आणि तो तिथे सांगतो की हे बघ अर्जुन, तुला जरी काही वाटत असलं तरी तू मला हाक मार, मी इथेच आहे, परंतु तू प्लीज त्रास नको करून घेऊसा. चैतन्याचा आता अर्जुनपासून पाय निघत नसतो, तो सतत त्याच्या जवळ घुटमळत राहतो आणि अर्जुन मात्र सायलीच्या विचारात असतो.
त्याच्या कानी सतत सायलीचे तेच वाक्य पडत असतं की मधुभाऊ सुटल्यानंतर मी कायमच्या आश्रमात निघून जाईल. आणि अर्जुनला याच गोष्टीचा धक्का बसलेला असतो. सायलीला काहीही करून त्याला थांबवायचं असतं आणि त्याच्या प्रेमाची कबुली देखील त्याला द्यायची असते. परंतु आता जर तो तसं काही करायला गेला आणि सायलीला जर ते आवडलं नाही तर ती कॉन्ट्रॅक्ट मोडून निघून जाईल याची भीती त्याच्या मनात असते. शेवटी आता चैतन्य अर्जुनला एकट्याला सोडतो व तेथून जातो. अर्जुन खूपच पॅनिक झालेला असतो, रडत असतो. तर इकडे प्रिया ज्यावेळी आता मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली असते इतक्यातच तिथे प्रतिमा येते व प्रतिमा आता त्या रूमच्या खिडक्याही बंद करते व पडदेही लावून घेते. त्याच नंतर ती लाईट्स ऑफ करते व निमूटपणे झोपी जाते. प्रिया मात्र सतत प्रतिमाकडे पाहत असते आणि प्रतिमा ज्यावेळी झोपते तेव्हा प्रिया आता वैतागते आणि विचार करते की आता ही बाई काय स्वतःच्या मनमर्जीने इथे वागणार आहे का? दिवे देखील आता स्वतःच्या मर्जीनेच बंद केले आहेत. दुसऱ्याचा विचारच करत नाही. आता काय मी सुद्धा हिच्या मर्जीने वागायचं आहे का? अगं ए बाई, मला ना माझ्या खोलीत जाऊन सुखाने झोपू देत की, असं म्हणत प्रिया मुद्दाम आता प्रतिमाला त्रास द्यायला सुरुवात करते. मोबाईलचा मुद्दाम तिने आवाज आता वाढवलेला असतो आणि प्रतिमाची झोप मोडते. प्रिया तिथे आता मुद्दाम प्रतिमाला त्रास तर देत असते, परंतु प्रतिमा उठून आता प्रियाकडे बघते व प्रिया हे सगळं मुद्दाम करते हे तिच्या आता चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि प्रतिमा आता मूर्ख प्रियाकडे दुर्लक्ष करते व तिथेच आता निमूटपणे झोपी जाते. प्रियाचा आता चांगलाच पोपट झालेला असतो. ज्यावेळी प्रतिमा आता निमूटपणे झोपी जाते प्रिया स्वतः चिडचिड करत राहते, कारण तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. प्रतिमा काहीच रिॲक्ट झालेली नसते. प्रतिमा रिॲक्ट झाली तर तिला कांगावा करून त्या रूममधून कायमचं स्वतःच्या रूममध्ये जाता येईल असं तिला वाटलेलं असतं, परंतु सगळं काही पाण्यात जाते तिची मेहनत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुभेदारांच्या घरी कुसुमने मधुभाऊंना आणलेलं असतं. त्याच वेळेस सायली, अर्जुन, चैतन्य तिघे आता घराबाहेर आलेले असतात. तर सायली अगदी आनंदाने वेडीपिसी होते मधुभाऊंना पाहून व पळत जाऊन ती मधुभाऊंना मिठी मारते. तर सायली खूप खुश होते व मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ आज ना मी खूप खुश आहे. तेव्हा मधुभाऊ सांगतात की हो साऊ बाळा, याच दिवसासाठी आपण किती खस्ता खाल्ल्या आहेत ना, परंतु पाहतेस ना शेवटी विजय सत्याचाच झाला. तेव्हा सायली म्हणते की हो मधुभाऊ. आता सायली खुश आहे म्हटल्यानंतर अर्जुन देखील खुश असतो. तर अर्जुन खरं तर स्वप्न पाहत असतो. तर तिथे सायली मधुभाऊंना खुश होऊन म्हणते की हो मधुभाऊ, विजय खरोखरच सत्याचाच झाला आहे आणि आता तुमची या खुनाच्या आरोपातून मुक्तता झाली ना, मी खूप खुश आहे. तेव्हा तिथे आता कुसुम म्हणते की मग काय सायली, आता जायचे ना आपण आपल्या घरी निघून. तेव्हा तिथे आता सायली म्हणते की हो मी तर खूप आतुर आहे. आणि त्यानंतर कुसुम, मधुभाऊ व सायली तिघे आता आश्रमात जायला निघतात. इतक्यातच अर्जुन सायलीला थांबवतो. सायली आता अर्जुनकडे येते तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा तिथे आता सायली खुश असते आणि ती अर्जुनला म्हणते की बोला ना सर, काय बोलायचं आहे. अर्जुन चक्क आता तिथे तिच्या समोर गुडघ्यावरती बसतो आणि सायलीला सांगतो की मी गेले कित्येक महिन्यांपासून या क्षणाची वाट पाहत होतो. आज मी तुम्हाला माझ्या मनातलं काहीतरी सांगणार आहे असं म्हणत अर्जुनने सायलीसाठी प्रपोज करण्यासाठी रिंग आणलेली असते. तर सायली आता खूपच चिडलेली असते. चिडूनच ती चैतन्य व अर्जुनकडे पाहत असते. खरं तर हे अर्जुनचं स्वप्न असतं, कारण ऑलरेडी सायली अर्जुनच्या प्रेमातच असते. अर्जुन तिथे आता म्हणतो की हे नातं माझ्यासाठी केव्हा प्रेमाचं खरं नातं ठरलं माझं मलाच कळलं नाही. शेवटी अर्जुन स्वतःच्या प्रेमाची कबुली देतो, परंतु स्वप्नात. अर्जुन तिथे आता सायलीच्या समोर रिंग धरतो व तिला सांगतो की मी तुमच्या प्रेमात पडलो आहे मिसेस सायली. तुम्ही खरोखर सायली अर्जुन सुभेदार बनायला तयार आहात का, असं अर्जुन तिथे आता सायलीला विचारतो. सायली खूपच चिडलेली असते आणि ती मधुभाऊ व कुसुमताईकडे पाहायला लागते. तेव्हा सायली हिच्या रागाचा पारा चढतो. सायली अर्जुनला विचारते की नक्की काय बोलताय तुम्ही, अहो एवढ्या खालच्या पातळीचा विचार कसा काय करू शकता तुम्ही. तेव्हा अर्जुनला धक्का बसतो व धक्क्याने तो उठतो. तेव्हा सायली चिडून अर्जुनला सांगते की आपल्यात फक्त एक कॉन्ट्रॅक्ट होतं, फक्त एक कॉन्ट्रॅक्ट पुरतं आपलं एक नातं होतं, परंतु मी तर तुमच्यावरती एक मित्र म्हणून विश्वास ठेवला होता, परंतु आज कळतं आहे की तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकच नाही आहात. तुम्ही माझ्याकडे एका वाईट नजरेने पाहत होता अर्जुन सुभेदार. तुमचं मन स्वच्छ नाही आहे. तुम्ही असा कसा काय विचार करू शकता की मी तुमची खरोखरची बायको होईल.
तेव्हा अर्जुन तिथे आता स्वतःची बाजू समजावणार तेव्हा सायली चिडूनच म्हणते की अर्जुन सुभेदार, तुम्ही खूप चुकीचा विचार केला आहे आणि या संदर्भात मला आता काही बोलूच नका तुम्ही. सर, मी तुमच्याबद्दल काय विचार करत होते आणि तुम्ही काय निघालात? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आपल्यात जी उरली सुरली मैत्री होती ना, ती देखील आता तुटली आहे. मी तुमच्याकडे एका स्वच्छ नजरेने, एका स्वच्छ भावनेने पाहत होते, एक मित्र म्हणून, आणि तुमची नजर माझ्याकडे एका वेगळ्याच भावनेने, एका वेगळ्याच विचाराने पाहत होती. मधुभाऊ, मला आता या माणसाचं तोंडही बघायचं नाहीये. चला आपण निघून जाऊयात आश्रमात, असं म्हणत सायली मधुभाऊंसोबत आता तिथून निघून चाललेली असते. तर अर्जुनला आता मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनचं हार्ट ब्रेक झालेलं असतं आणि अर्जुन तिथे सायलीच्या पाठीमागे जातो, सायलीला समजावत असतो. परंतु सायली अर्जुनकडे आता दुर्लक्ष करते व मधुभाऊंसोबत कायमची निघून जाते. अर्जुन आता धक्क्यातूनच झोपेतून उठतो, कारण अर्जुनला हे एक पडलेलं स्वप्न असतं, जे की खूप त्याच्यासाठी असणारं धक्कादायक स्वप्न असतं. सायली त्याच्या आयुष्यातून निघून जाणार याचा त्याने कधीच विचारही केलेला नसतो. ज्यावेळी अर्जुन झोपेतून जागा होतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं हे स्वप्न आहे, सत्यता नाही आहे. त्यानंतर अर्जुन ज्यावेळी सायलीला पाहतो तर सायली गाढ झोपी गेलेली असते. अर्जुन तिथे आता म्हणतो की नाही मिसेस सायली, तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून जाल ही साधी कल्पना देखील मी नाही करू शकत. तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून गेलात तर मी तुमच्या प्रेमात वेडा होईन मिसेस सायली, असं म्हणत अर्जुनला आता स्वप्न पडलेलं असतं, त्याचा तो विचार करत राहतो. त्याला सायलीचं सतत तेच बोलणं आठवत असतं स्वप्नातलं, की मी फक्त तुमच्याकडे एक मित्र बनून बघितलं होतं, परंतु तुम्ही तर एका वेगळ्याच भावनेने माझा विचार केलात. आपली मैत्री तुटली अर्जुन सुभेदार. तुम्ही ज्या भावनेने माझ्याकडे पाहत होतात ना, त्या भावनेने ना मी कधी तुम्हाला बघितले, ना कधी तसा विचार केला आहे. आणि मी माझ्या आश्रमात आता कायमची निघून चालले आहे. अर्जुनच्या कानी सतत सायलीचे तेच वाक्य घुमत असतात, जे की त्याला स्वप्नात दिसलेले असतात, फक्त ऐकलेले असतात. आणि अर्जुन तीच सत्यता आहे असं समजून तिथे विचार करत राहतो. अर्जुनचा जीव तिथे आता तिळतीळ तुटत असतो. सायलीसमोर प्रेमाची कबुली कशी द्यावी याचा तो विचार करत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी किल्लेदारांच्या घरी तिथे आता सर्वजण नाश्त्याला बसलेले असतात. तेव्हा सुमन प्रतिमाला सांगते की वहिनी, तुम्हाला जसं आवडत होती ना तशी इडली चटणी आणि शेवग्याचं शेंगाचं घालून सांबार केला आहे. म्हणजे तुम्हाला पूर्वी हेच खूप जास्त आवडत होतं. तेव्हा तिथे आता नागराज प्रिया खूपच चिडलेले असतात. तर प्रतिमा सुमनला म्हणते की तुम्ही बसा, मी तुम्हाला वाढते. तर सुमन म्हणते की अहो वहिनी, मला तुम्ही आवाजावं का करत आहात? हे बघा, तुम्ही पूर्वी मला अगं सुमन जसं हाक मारत होतात ना, तशीच एखाद्या बहिणीसारखी हाक मारा. तेव्हा प्रतिमा खुश होऊनच म्हणते की बरं ठीक आहे. तेव्हा नागराज चिडतो आणि सुमनला म्हणतो की सुमन, तुझं नक्की काय चाललं आहे? सतत पूर्वीसारखं हेच का बोलत राहतेस तू? अगं याचा वहिनींना त्रास होऊ शकतं, लक्षात येतंय का तुझ्या? तेव्हा सुमन म्हणते की हो, माझ्या लक्षात नाही आलं. तर सुमन आता प्रतिमाची माफी मागते. तर प्रतिमा तरी देखील आता सुमनला तिला जेवायला बसायला सांगत असते नाश्त्याला, परंतु सुमन म्हणते की वहिनी तुम्ही बसा. तर तिथे आता प्रियाचा ड्रामा सुरू होतो, जो की प्रतिमाच्या लक्षात आलेला असतो. प्रिया तिथे म्हणते की आई, अगं तू ना दिवसभर सतत कामच करत असते. तुला कामांची इतकी सवय आहे ना, की तीच सवय आता मला लागली आहे. हो ना आई? प्रतिमा त्याच्यावरती काहीच रिॲक्ट होत नाही, कारण दररोज रात्री प्रिया मुद्दाम प्रतिमाला त्रास देत असते. तिला नीट झोपूही देत नाही आणि सकाळी मात्र सर्वांच्या समोर ती फक्त प्रतिमासोबत चांगलं वागण्याचं एक नाटक करत असते आणि हे प्रतिमाला आता हळूहळू लक्षात यायला लागलेलं असतं. प्रिया तिथे आता नाटकं करते. खरं तर प्रियाला तिच्या रूममध्ये जायचं असतं, म्हणूनच प्रिया हे सगळं करत असते. ती प्रतिमाला म्हणते की आई, काल ना मी रील बघत होते, त्या आवाजाचा तुला त्रास झाला असेल ना, तुझी झोपही मोडलेली असेल. परंतु आई, काय करू, मला नाही वाईट सवय लागलीच आहे. म्हणजे कसं, 1 तास जर मला रील नाही बघितली ना झोपण्यापूर्वी, तर मला झोपच नाही लागत अगं. परंतु त्यासाठी खरंच सॉरी हां. आई, त्यापेक्षा मी एक काम करू का, मी ना माझ्या रूममध्येच जाते झोपायला. म्हणजे कसं, तुला त्या आवाजाचा त्रासही नाही होणार आणि तुझी झोपही नाही मोडणार. उगाचच मला खूप गिल्टी फील होत आहे ना, माझ्यामुळे उगाच तुझी दररोजच झोपेचं खोडं होत आहे. तेव्हा तिथे आता प्रतिमा प्रियाचाच पचका करते, तिला चांगलं तोंडघशी पाडते. प्रतिमा प्रियाला म्हणते की नाही, परंतु तुझ्या वागण्याचा मला काहीच त्रास होत नाही. प्रियाचा आता हिरमोड होतो, चेहराच उतरतो. नागराज तिच्या आता हसायला लागतो. चिडूनच प्रिया विचारते की काका, तुम्हाला हसायला काय झालं आहे? तेव्हा नागराज म्हणतो की तन्वी, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? अगं एका आईला
लेकराच्या वागण्याचा त्रास कसा काय होऊ शकतो? तन्वी, तू कशीही वाग, कितीही नाटकं कर, परंतु प्रतिमा वहिनी तुझा सहवास कधीच नाही सोडणार. हो ना प्रतिमा वहिनी? तेव्हा तिथे आता प्रतिमा हसते. तर सुमन देखील म्हणते की हो ना, कुठलीही आई लेकरांच्या चुका या पदराखाली कायम झाकूनच घेते तन्वी. तर सुमन पुढे तिथे प्रियाला म्हणते की तन्वी, मला तर आता असं काय वाटतं आहे माहिती आहे का, की दुपारची डुलकी देखील ना तू प्रतिमा वहिनीच्या खोलीतच काढत जा. म्हणजे कसं, प्रतिमा वहिनीचा जास्तीत जास्त सहवास तुला मिळेल. आणि प्रतिमा वहिनी एक आई आहेत आणि आईला लेकरांच्या वागण्याचा त्रास कधीच होत नसतो तन्वी, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तिथे आता प्रिया हसते व तिथे खोटं सांगते की हो ना, अगदी बरोबर आहे. परंतु तुला माहिती आहे का सुमन काकी, मला ना माझ्या आईच्या सहवासात राहायला खूप आवडतं. हो ना आई? तरी देखील आता प्रतिमा प्रियाला इग्नोर करते. तिच्या बोलण्याकडे ती सतत दुर्लक्ष करत असते. प्रिया कधी काही बोलली तर त्याच्यावरती ती रिॲक्ट देखील होत नाही. नागराज आता प्रियाकडे पाहून हसत असतो. प्रिया खूप चिडते. तिच्या चेहऱ्याचा पार रंगच उतरतो आणि विचार करते की प्रतिमा तिच्या कैदेतून मला मुक्त का करत नाहीये. आणि ही बिंडोक सुमन मला त्या प्रतिमासोबत तिच्या सहवासात अख्खा दिवस घालवायला सांगते आहे. या प्रतिमाचं नको तिथेच प्रेम कसं उतू जातं हेच मला कळत नाही. असा विचार करत प्रियाचा नुसता संताप होत असतो, चिडचिड होत असते आणि नागराजला मात्र तिच्यावरती हसू येत असतं. तर इकडे सुभेदार परिवार देखील सर्वच जण नाश्ता करत असतात. प्रताप तिथे आता अश्विनला म्हणतो की अश्विन, तुझी जी औषधांची ऑर्डर आहे ना ती लवकरच आज डिस्पॅच होईल. तेव्हा तिथे आता अश्विन म्हणतो की अच्छा थँक्यू, परंतु आता तुम्हाला लवकरच पुढची ऑर्डर देखील मिळेल. तर कल्पना तिथे त्या दोघांनाही म्हणते की तुमचं नक्की काय चाललं आहे. मी कित्येक वेळा सांगितलं आहे ना की नाश्ता करत असताना, जेवत असताना अजिबात कामाचा विचार करायचा नाही. तेव्हा तिथे अश्विन व प्रताप दोघेही आता कान पकडून कल्पनाची माफी मागतात. सर्वच जण आता गप्पा मारत असतात, खुश असतात. अर्जुन मात्र खूपच तुटून गेलेला असतो. त्याला सतत सायलीचं जे स्वप्न पडलेलं असतं त्या स्वप्नाच्याच विचारात असतो. सर्वांच्या गप्पा या सुरूच असतात आणि तिथे आता सायली पर्स घेऊन मार्केटला जाणार असते, कारण विमल आजारी असल्याने सायली स्वतः आता भाजी घेऊन येणार असते. तर सायली कल्पनाला म्हणते की आई निघते हा मी. आणि सायली जात असता अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन इतका पॅनिक होतो की पळत येऊन तो सायलीला थांबवतो. अर्जुन तिथे आता घाबरतच सायलीला विचारतो की सायली, तू कुठे जाते आहेस आणि तू कुठे जातेस हे मला अजून सांगितलेलं नाहीये. मला काहीच का बोलली नाहीस तू? परत येणार आहेस ना तू? तेव्हा घरातले सर्वच जण आता अर्जुनवरती हसत असतात. तर चैतन्याला मात्र अर्जुनच्या मनाची स्थिती चांगलीच माहिती असते. तो असं सायलीला का विचारतोय हे त्याला चांगलंच माहिती असतं. सर्वच जण एकमेकांकडे पाहून हसत असतात. सायली तिथे म्हणते की हो असं काय करताय सर, मी मार्केटला चालले आहे. म्हणजे विमलताईंची तब्येत थोडी डाऊन आहे ना, त्यामुळे मी भाजी आणण्यासाठी जाते आहे. अर्जुन घाबरतच विचारतो की मला सांग ना, तू परत येणार आहेस ना? तेव्हा तिथे आता प्रताप हसतच म्हणतो की अर्जुन, अरे काय चाललंय तुझं? ती अर्ध्या तासासाठी बाहेर जाणार आहे. आता अर्धा तास देखील तू स्वतः तिला नजरेआड होऊ देणार नाही आहेस का? कसा आहेस रे तू? असं म्हणत आता तिथे सर्वच जण हसत असतात अर्जुनवरती. तर कल्पना मुद्दाम आता अर्जुनला चेष्टेने म्हणते की अर्जुन, तुला काही प्रायव्हेट बोलायचं आहे का सायलीसोबत? नाही म्हणजे तसं असेल तर सांग, आम्ही सगळेजण आतमध्ये जातो. तर पूर्णाजी देखील म्हणते की हो अर्जुन, चला रे आपण आतमध्ये जाऊया, त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल. सर्वजण आता प्लेट घेऊन उठणार. अर्जुन चिडूनच म्हणतो की अश्विन, चैतन्य, काय चाललं आहे तुमचं? बसा खाली. सर्वच जण अर्जुनवरती खूप हसत असतात, परंतु अर्जुनच्या मनाची भीती फक्त चैतन्याला कळत असते. आता सायली तिथून जाणार तर अर्जुन पुन्हा सायलीला म्हणतो की सांग ना सायली, तू लवकर परत येणार आहेस ना? तर पूर्णाची, प्रताप, कल्पना सर्वच जण पुन्हा हसत असतात. सायलीला देखील कळत नसतं की अर्जुन असे विचित्र प्रश्न नेमका आजच का विचारतो आहे आणि एवढा पॅनिक का झालाय तो. परत अर्जुन आता तिथे शब्द पालटतो व अर्जुन सायलीला म्हणतो की म्हणजे नाही, तू आता बाहेर जाते आहेस ना, उन्हाचा त्रास होईल म्हणून विचारतोय. तेव्हा अस्मिता अर्जुनला टोमणा मारते की अच्छा, म्हणजे आम्ही उन्हात जाता, जसं काही आम्हाला आता त्रासच होत नाही, याचा बायकोलाच त्रास होतो जास्त. अर्जुन तिथे आता सायलीला म्हणतो की मी तुझ्यासोबत येतो, नाही म्हणजे मी तुला ड्रॉप करतो ना. तेव्हा तिथे आता चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू सायली वहिनींसोबत जाणार आहेस का? नाही म्हणजे आपला ऑफिस अपोजिट साईडला आहे आणि आज आपल्याला मीटिंग्स देखील आहेत, विसरलायस का?
तर प्रताप तिथे आता अर्जुनची चेष्टा करत चैतन्याला म्हणतो की चैतन्य, अरे मीटिंग तर होत राहतील रे, परंतु सर्वात आधी रोमांस महत्त्वाचा. तर सायली अर्जुन दोघी आता खूप लाजत असतात. अर्जुन या क्षणासाठी सुद्धा आता सायलीने त्याच्या नजरेआड झालेलं नको असतं. सर्वच जण अर्जुनवरती आता खो खो हसत असतात. विमल तिथे आता सायलीला म्हणते की सायलीताई, मी तर तुम्हाला मगाशीच म्हणाले होते ना की मी चाहते, राहू देत तुम्ही बसा, मी चाहते. तेव्हा तिथे सायली म्हणते की नाही विमलताई, तुम्ही आजारी आहात ना, मी चाईन. अर्जुनला ती सांगते की सर, माझी काळजी करू नका, मी चाईन. आणि सायली आता मार्केटला निघून जाते. आता सायली घराबाहेर जाईपर्यंत अर्जुनची नजर मात्र सायलीवरून अजिबात हटत नसते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनला आता मुद्दाम खोदून प्रश्न विचारते, कारण तिला प्रेमाची कबुली द्यायची असते. अर्जुनच्या मनात नक्की काय चाललंय हे तिला जाणून घ्यायचं असतं. सायली तिथे आता अर्जुनला म्हणते की आपलं लग्न संपल्यानंतर घरच्या सर्वांनाच वाईट वाटेल ना, आणि तसंही त्या दिवशी मी तुमच्या आयुष्यातून निघून तरी जाणार आहे. मग घरचे सगळेच जण तुमचे लग्न पुन्हा लावून देतील ना. कदाचित ते लग्न तुमच्या प्रियासोबत होईल. तुम्ही ते लग्न टाळू शकाल का? आणि समजा तुम्ही जर ते लग्न टाळलं तरी देखील तुमच्या घरचे तुमचं लग्न इतर कोणाशी तरी ठरवतीलच ना. त्यावेळी सर तुम्ही लग्न कराल का, असं तिथे आता सायलीने मुद्दाम प्रश्न विचारलेला असतो. परंतु अर्जुन खूपच विचित्र रिॲक्ट होतो, खूपच चिडतो आणि तो फाईल फेकून देतो. सायलीला तो चिडूनच म्हणतो की अच्छा, तुम्ही तर मला सोडून मधुभाऊंकडे कायमच्या आश्रमात निघून जाणार आहात ना. मग इथे मी नक्की काय करतोय, कोणाशी लग्न करतोय, याने तुम्हाला काय फरक पडतो आहे. सायलीला आता कळत नसतं की अर्जुन असा विचित्र